आनंदभूत प्रत्यग्भूत चैतन्याते जया नाम पंचीकरण तेच की माया रूप दर्शन अध्यारोपापवादैक साधन भावया प्रबोधन तयाचे अपंचीकृत पंचमहाभूते पंचतन्मात्रा वदती जाते तत्कार्य प्राणेंद्रिय मनोबुद्धी ते सूक्ष्म शरीरता येते आत्मयाची पहा पंचीकृत पंचभूते तेथून विराट उदया येते तया आत्म्याचे स्थूल देहाते विराट ज्ञाते वदतात स्थूल सूक्ष्म शरीरा कारण केवळ स्वस्वरूपा ज्ञान तेच साभास अव्याकृत जाण शरीर कारण आत्म्याचे हे कारण शरीर ख्यात जे चैतन्य प्रतिबिंबयुत केवला ज्ञान कारणभूत अव्याकृत अव्यक्त जानाम आत्म्याचे अज्ञान ते या कारण ना निरवयव ना सावयव ना उभय जाण केवळ ब्रह्मात्मैकत्व ज्ञान तेणेच की निरसन या देहा स्वस्वरूपी अवस्थान तयासीच मोक्ष अभिधान या वीण मोक्ष नाही आन स्वरूपावस्थान तो मोक्ष केवल ब्रह्मात्मैकत्व ज्ञान जाहल्या होईल अज्ञान निरसन म्हणून अज्ञान समजावया जाण तयाचे निरूपण आवश्यक अविद्येने शबल झाले तेणे ब्रह्मा शबलत्व आले तया सत हे नाम ठेविले ऐसे ते पावले वाच्यत्व जरी अतींद्रिय मूळचे वहिले बुद्धिग्राह्य वाचेने केले तेव्हाच ते मनी प्रविष्टले आकारा आले ओंकारे या ओंकार ब्रह्माचे ध्यान सवे करिता ईश्वर स्मरण होई जयाचे देहावसान पावे तो जनन सार्थक असो या वाच्य ब्रह्मा पासाव अव्यक्ताचा प्रादुर्भाव अव्यक्तापासून महत्तत्व उपजे अहंभाव त्यापोटी पंचतन्मात्रा अहंकारी पंचमहाभूते त्या माझारी पंचमहाभूतांची या उदरी जग निर्धारी जन्मले अविद्या माया रूप दर्शन तेच या जगाचे रूप लक्षण या अविद्येचे कराया निरसन अज्ञान विवेचन आवश्यक अत्यंत विशुद्ध आणि निर्मळ जे चिन्मात्र स्वरूप केवळ त्याहून वेगळे जे ते शबल दोघांची